नाहीतर आम्ही पंचायतीने काही ऍक्शन घेतली नाही म्हणून असं होईल का की ऍक्शन पंचायत घेणार नाही म्हणून पंचायतीने ऍक्शन घेतली. फर्स्ट आम्ही जीत सरांकडेच गेलो भेटायला. असं काही घडतं त्यावेळेला डायरेक्ट पंचायत जाऊन अटक करण्यापेक्षा एमएलएला सांगून सगळं काही करण्यात हिताचं असतं ना. लोकांचं पण हिताचं आहे ते. आम्हाला कोणाचं मोडून तोडून काय करून असं कोणाचं घर उद्ध्वस्त करून बाकीचं सगळं व्यवस्थित करायचं हे तर शक्य नाही. आम्ही येऊन जीत सरांना आधी भेटलो. त्यांनी लगेच पीडब्ल्यूडी ते वॉटर सप्लायचे आहे त्यांना सांगितलं. त्यांनी येऊन आम्हाला एकदा रोड करून दिला. त्यावेळेला आम्ही इकडचा थोडाफार रस्ता होता कमी मोडला देखील होता आणि त्यांच्यातून रस्ता घालवला होता. पण लोकांचं असं होतं की 2 वर्ष काय हा प्रॉब्लेम झाला नव्हता कारण तुम्ही कसे सांगलेले नव्हते. बरोबर जेव्हा हे दुरीत काढले तेव्हा प्रॉब्लेम झाला. लोक काय म्हणतो हे मोडल्यानंतर आमच्यातलं पाणी जातं. आता कोणाच्यातलं पाणी घालवायचं आणि कोणाच्यातलं नाही हा मोठा हे होता. जीत सरांमुळे ते पॉसिबल झालंय आता की कोणालाही न दुखवता इतकं मोडून आता पाणी घालवण्याची फक्त वाट करतोय. आणि सरांनी आश्वासन देऊन सांगितलं की इथून एक आता गटर करून देणार म्हणून मग हा प्रॉब्लेम होणार नाही. बट हे स्टेटमेंट चुकीचं आहे की पंचायतने काही केलं नाही असं. आम्ही सरांकडे जाऊन सरांनी पण लक्ष घातलं आणि आम्ही जाण्याआधी सरांनी त्यावर ऍक्शन घेतली होती कारण पीडब्ल्यूडी इथे अवेलेबल होतं त्यावेळेला. असं 3 ते 5-6 वेळा तरी पीडब्ल्यूडी येऊन गेलं, इन्स्पेक्शन करून गेलं. इव्हन पाण्याला वाट देऊन पाणी काढूनही टाकलं आणि ते दगडही कर्प म्हणतात ते कर्प पण घातली होती आणि बुजवलं होतं. पण तो प्रॉब्लेम काय असा सॉल्व्ह होणार नाही नुसती कर्प घातली कारण वरून येणाऱ्या पाण्याला कोणी अडवू शकत नाही. त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी म्हणून सरांनी आम्हाला सोल्युशन दिलं की याचं काही एस्टिमेट काढलेलं नाही आहे. मला कोणी प्रश्न पण केले काय तर तुम्ही डायरेक्ट घेऊन कसे करतायत म्हणून आम्ही जीत सरांच्या विश्वासावरती राहिलो आणि त्यांनी आज ते करून दाखवले की आता ते गटार करणार आहेत आणि त्याच्यातनं तो निचरा होणार आहे. आणि तिथे जाऊन ते पुढे एक गटार आहे लक्ष्मीकांत पार्सेकर सरांच्या घरात त्याला जाऊन ते अटॅच करणार आणि इथून येणारं पाणी तिथपर्यंत जाणार. खरंच मी जीत सरांची खूप थँक्यू आहे की आम्ही एक म्हणजे असं एक शब्द टाकावा आणि त्यांनी ते काम करावं पूर्ण आणि ते करून दाखवले आणि केले आणि आता हे चालू आहे आणि यापुढे ते काम पूर्ण होणार आहे. तर खरंच जे आम्ही सांगितलं आणि त्यांनी केलं नाही असं होत नाही. फक्त आम्हीच त्यांच्याकडे जाण्याची गरज असते आणि आम्ही ते जाऊन केलेलं आहे. त्यामुळे प्लीज ही स्टेटमेंट दूर करा की पंचायत सरांकडे गेलेली नाहीये म्हणून. आणि आम्ही गेलो आणि आम्ही जाण्याआधीच सरांनी सगळं ते करून दाखवलेलं आहे. आणि थँक्यू म्हणेन तेवढं कमी आहे सर तुम्हाला ऍक्च्युली सांगते कारण हा प्रॉब्लेम खूप मोठा होता आणि खरंच वाटत होतं एक छोटं मोठं ऍक्सिडेंट होतं तर सोडा पण कधी कोणाचं त्या ऍक्सिडेंटमध्ये कोणाला हानी होता गमाने इतकंच माझं मत होतं म्हणून परत आम्ही सांगत होतो. बट आता हा सरांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे तर खरंच थँक्यू सो मच सर सगळ्या पंचायतीच्या वतीने आणि माझ्या गावातल्या वतीने पण थँक्यू. कितले दीस जाले आता पावस लागला तेतून स्टार्ट जाला आम्ही इल्ले न्हू पडटा तेका आम्ही उखलतात त्या वाड्याचे भुरगे आणि इल्लो हे सगळे प्रॉब्लेम मोठे झालेले आहा. ताका लागून प्रत्येक जाण येऊन पळयताले अजून ताका हे जावन नासल्या. आता तेचीच बाईक धरून सगळे मातशे सॉल्व केल्ले आहा. न्यूज गावलेली म्हाका इन्फॉर्मेशन दिते पंचायतीन तेन्ना ऑलरेडी हांगासर डिपार्टमेंटाची मिस्टेक ना कोणाची मिस्टेक हांगासर स्थानिकांची मिस्टेक आहा जे तेंच्यांनी एन्क्रोचमेंट केला. पीडब्ल्यूडी जाग्याचेर एन्क्रोचमेंट करप ऑलरेडी ऑनरेबल हायकोर्टाचे इन्स्ट्रक्शन्स आहा डायरेक्शन्स आहा की एन्क्रोचमेंट जेके आहा ते काडचे म्हणून. तरी आसतना हांगासर जर हे ब्लॉकेज करूंक लागले आता इतलो पावस पडटा आणि तुम्ही पळयतात सगळे उदीक भरलेले आहात आणि उदीक भरला हे रिजन फक्त हांगासर जे एन्क्रोच केला आणि ब्लॉक केला जे पारंपारीक उदीक वचपाची वाट आहा ती बंद केल्ली आहा. ताका लागून हो एंटायर स्टेज आहा तो उदकान भरला आणि उदकान भरल्या कारणान दोपारभर उदीक जाता हांगासर रस्तोय पिड्ड्यार जाला आणि हेका लागून इमिजिएटली काल डेप्युटी कलेक्टराक इमिजिएटली हांगासर यो म्हटलें हांवूय हांगासर प्रेझेंट रावतलो सरपंचूय आसतली आणि हांगासर इमिजिएटली ऑन द स्पॉट एक्शन घेवपाक जाय म्हटलें. त्या प्रमाणे आमी पर्सनल लेवलीचे लेबर बीन हाडल्यात सगळे जेसीबी हाडले पीडब्ल्यूडी काडूंक लायले. सो इमिजिएटली आता एन्क्रोचमेंट सगळे काडून उदीक वयता तशी वाट करून जाता तितक्या बेगीन ह्यो रस्तो पावस पळोवन रस्तो ह्यो जाता तितलो कंप्लीट करपाचो प्रयत्न करता. पूण मागता इतलेच पूण इवन मिडिया जेन्ना तुमी कसली न्यूज करतात तेन्ना इन्फॉर्मेशन काडटा कित्याक मागीर कितें आख्ख्या गोंयभर कशें जाता ते डिपार्टमेंटाचेर ब्लेम नाल्यार आमदाराचेर ब्लेम जाता ते जावंक जायना. हांगासर कोणें केला कितें इश्यू ते पळया कित्याक हांव मांद्रे मतदारसंघात प्रत्येक जाग्याचेर खंय इश्यू आहा तो सॉल्व करपाचो प्रयत्न करता. खंय डेव्हलपमेंटा इश्यू आहा आता फॉर एक्झाम्पल पारशा पायपलायन घातल्या उदकाची 30 MLD प्लांट तो उदीक ना म्हणून आमीच बोवाळ घालतात. जर आता जर घाली नाल्यार उदीकूय मेळचें ना.
आणि एक पावसाळो वयचो पडटा पायपलायन घालून ते कित्याक लागून बसता आणि त्या कारणां खातीर ते ऑलरेडी आमी मिटींग घेतल्या PWD डिपार्टमेंटा कडेन सरपंचा कडेन आणि ते कॉन्क्रिटींगूय करपाक लागले. तरी आसतना खंय ना खंय न्यूज येता की रस्ते सोंपले हे खंय तरी अवॉइड करचे, डिपार्टमेंटाक विचारचे नाल्यार म्हाका विचारचे की बाबा खंय पोझिशन कितें, स्टेटस कितें आणि त्या प्रमाणे लोकांक आमी डायरेक्शन दिवंक जाय, कळोवपाक जाय. तो मागता तुमचे सगळे कडेन इवन मिडिया कडेन जे इश्यूज अशे आसा ते पयलीं तुमी डिस्कस करा, विचारा बाबा आमचो स्टेप खंय घेतला. जर कांयच घेवंक ना जाल्यार डेफिनेटली इमिजिएटली मिडियाची जबाबदारी आहा की ती नोटिसेन हाडून दिवपाक. सो त्या प्रमाणे आयज हांगासर सुरवात केल्या. तुम्ही पळयता आसतले एन्क्रोचमेंट सगळे काडप चालू आहा आणि अर्द्या वरा भितर हो इश्यू प्रॉब्लेम सॉल्व जाता. आता सर रोड म्हणटकणी सार्वजनिक बांदकाम खाते जो रस्तो विभाग आसता ऑफिसर, त्या ऑफिसरांनी पळोवंक नाका रस्त्याचेर आमचे अतिक्रमण जातात वो ना, जर एक्वायर केल्लो आहा. ऑलरेडी ऑनरेबल हायकोर्टान डायरेक्शन दिला की एन्क्रोचमेंट आहा ते काडचे. त्या प्रमाणे डेप्युटी कलेक्टरानूय इन्स्ट्रक्शन डिपार्टमेंटाक दिल्ले आणि ते आयडेंटिफाय करप चालू आहा. आता मेजर आमचो MDR रोड जे आहा तितके एन्क्रोचमेंट PWD एरियान आहा ते आमी ऑलरेडी आयडेंटिफाय करप चालू केला. कित्याक हालींच डायरेक्शन येयला. त्या प्रमाणे डिपार्टमेंट आपली जबाबदारी घेतलेली आहा आणि इमिजिएटली ते काडपूय जातले आणि हेच्या फुडें बाय नेक्स्ट सीझन जे एन्क्रोचमेंट आहा PWD एरियान PWD जाग्यान ते इमिजिएटली काडटले. हे आता इतले अतिक्रमण जाल्ले पळय हे आता करतात तुम्ही एक्शन घेता. जेन्ना मिडियान आवाज केलो तेन्ना एक्शन घेता. हेच्या पयलीं सगळ्यात पयलीं आता मिडियान आवाज केलो तेन्ना न्हू हे ऑलरेडी सांगलेले 8 दीस पयलीं रिव्ह्यू मिटींग जाल्या, सगळे जाले. मिडिया काल तुम्ही येयल्यात आणि मिडियान केला पूण हे 8 दीस पयलीं सगळे रिव्ह्यू मिटींग म्हाज्या ऑफिसान जाल्ली सगळे डिपार्टमेंट आणि हो इश्यू घेतलेलो. फक्त कित्याक आमकां आतां हो टेंडर काडपाक मेळना हे अंडरस्टँड करून घेया. जेन्ना टेंडर काडपाक मेळना तेन्ना काम करपाक मेळना. हे आता पर्सनल सिरियस इश्यू जाला म्हणून हे पर्सनल लेव्हलीचेर आता काम करप सुरू केला आहे. ऑफिसरांनी डिले केलो असो तुमकां ऑफिसरांनी डिले ना. तुम्ही वस्ते आरोप ऑफिसराचेर हांव कशें घालूं नाका. कित्याक जेन्ना प्रोसेस जाता टेंडरिंग प्रोसेस सगळ्यांक खबर आहा टेंडरिंग प्रोसेस कितके म्हयने लागतात आनी कितें जाता ते. हे आता सिरियस इश्यू आहा आणि हेका टेंडर प्रोसेस जावंक शकना म्हणून हे म्हाज्या पर्सनल लेवलाचेर हांव करून दिता सध्या. कित्याक लोकांक त्रास जाता, स्थानिकांकूय त्रास जाता, येण्या जाणाऱ्यांकूय त्रास जाता म्हणून म्हाज्या लेवलाचेर हांव सध्या करता. टेंडर जर काडून गेले डिपार्टमेंटल प्रोसेस जायत जाल्यार ताका 2 ते 3 महिने लागतात. हे अंडरस्टँड करून घेवपाक जाय. ह्या रोडा संदर्भात पयलीं 22-30 एक न्यूज इल्ली की रोड हो उदकान गेला म्हणून 22-30 दखल घेतली ना. आता तुम्ही म्हणता 8 दिसांनी आम्ही मिटींग आपयली ऑफिसार. 22 दीस म्हाकाच दिसान 22 दीस फर्स्ट पावस येयलो तेन्ना उदीक भरलेले आणि तेन्ना हांगासर म्हाज्या ऑफिसांतल्यान येयलेले डिपार्टमेंटाच्यान आनी स्थानीक हांगासर आहा जेंच्यांनी ब्लॉकेज केला तांकां रिक्वेस्ट केल्ली की तुमी हो काडा म्हणून हे आनी उदीक वचपाची वाट सोडा म्हणून. पूण कोणूच आयकपाक रेडी ना. सो आमी 8 दीस तांकां दिल्ले तुमच्या तुमी काडा म्हणून. पूण काडपाक रेडी ना. ताका लागून आयज एक्शन घेवची पडले. पयलीं कशें आसता डायरेक्ट येवन कोणाचे हात घालूंक शकना. पयलीं विचारूंक जाय तांकां, रिक्वेस्ट करपाक जाय. दुसरे म्हटल्यार सर्वे डिपार्टमेंटाक लेटर केले. कशें आसता डिपार्टमेंटान जेन्ना PWD डायरेक्टली जो पर्यंत लीज मारना त्यांची एन्क्रोचमेंट त्यांची प्रॉपर्टी जो पर्यंत कळना तोपर्यंत ते हात लावू शकतात. ताका लागून DSLRाक ऑलरेडी त्यांच्यानी लेटर केल्ले. DSLRान येवन हांगासर डिमार्केशन केले आणि डिमार्केशन करतकच एन्क्रोचमेंट खंय आहा ती कळिल्ली आसा. त्या प्रमाणे एक्शन केली जाता. तो 20 दीस 22 दीस तशें नासता. प्रत्येक गोष्टीक डिपार्टमेंटल प्रोसिजर आसता तो ते प्रोसिजर फॉलो करचो पडटा. नाजाल्यार ते सस्पेंड जातले ऑफिसर्स कोण आहा.
या मीटर हा कंपाऊंड मारपाची